वाल्मिक कराडचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे। या याचिकेमध्ये धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले। वाल्मिक कराड प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली। याचिकेमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आले। ॲडव्होकेट केतन तिरोडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची याचिकेमध्ये मागणी केली गेली आहे। तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत करण्याची याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडचं प्रकरण आता उच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे। यामध्ये ॲडव्होकेट केतन तिरोडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? नीलम, आपण पाहतोय की वाल्मिक कराड यांचं प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेलेलं आहे। अखेर आपण पाहतोय की या याचिकेमध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप जे आहेत गंभीर स्वरूपाचे करण्यात आलेले आहेत। खरं तर वाल्मिक कराड विरोधात ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता आणि यामध्ये आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की वाल्मिक कराड यांच्या विरोधात ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केलेली आहे। तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास जो आहे तो संपूर्णतः करण्यात येत असला तरी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत ही संपूर्णतः याचिका दाखल करण्याची मागणी जी आहे ती करण्यात येत आहे। आपण पाहतोय की ॲडव्होकेट केतन तिरोडकर यांनी ही मागणी केलेली आहे, कारण या प्रकरणामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचं नाव आहे सातत्यानं येत असल्यामुळे पोलिसांना मर्यादा आहेत आणि त्याच मार्फत आता ही संपूर्णतः एसआयटीच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात यावी आणि संपूर्ण तपास जो आहे तो कुठेतरी व्यवस्थित होत नसल्याचं देखील सांगितलं जात आहे। खरं तर धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित अनेक कंपन्या आहेत आणि मालमत्तांसमोर जे आहे या सगळ्याच याचिकेमध्ये निवडणूक आयोगालाही प्रतिवादी जे आहे ते ठरवण्यात आलेला आहे। या संदर्भात जर आपण पाहिलं तर याचिकेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक संबंधाचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की लवकरात लवकर यावरती सुनावणी व्हावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की धनंजय मुंडे संस्थापक आणि संचालक असलेले जे जगमित्र त्यांचे साखर कारखाने असतील किंवा मग व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसचे जे सगळेच या संबंधात असलेले जी लोक आहेत कराड संचालक असलेले यांच्यावरती देखील आरोप करण्यात आलेला आहे आणि यामध्ये याचिकेत देखील दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी अनेक जे कंपन्या आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा देखील सहभाग आहे हे देखील याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। सोबतच मनी लॉन्ड्रिंग झाल्याची जी शक्यता आहे ती नाकारता येत नसल्याचा देखील याचिकाकर्त्याचा दावा आहे। त्यामुळे लवकरात लवकर यावरती सुनावणी व्हावी असं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे हा तपास जेव्हा कॅबिनेट मंत्र्यांच्या दारापर्यंत येतो तेव्हा तपास जो आहे तो थांबवला जात असल्याचं देखील याचिकेमध्ये दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे केतन तिरोडकर यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये आता यापुढे संपूर्णतः त्या प्रकरणाची म्हणजे याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि संपूर्णतः यावरती आता स्वतंत्रपणे ईडीनं गुन्हा दाखल करत याची संपूर्णतः या याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्णतः प्रकार जो आहे तो आता उच्च न्यायालयात गेलेला आहे। या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।